प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्याला वचन आहे 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय 11 ते 12 वचन. मला अंत्योखियात, इकुन्यात व लुस्त्र्यात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडवले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना स्पष्ट सांगितले की जग माझ्या नावामुळे तुमचा द्वेष करील व छळ करील. त्याला अनुसरण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कधीच स्वप्नवत प्रलोभने दिले नाही किंवा गोड भूलथापा दिल्या नाही. आज जगात असे अनेक लोक आहेत जे आपले विचार दुसऱ्यांच्या मनावर ठासण्यासाठी अनेक खोटे प्रलोभने देत असतात. तर अनेक ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताच्या नावाकरता छळ सहन करावा लागत आहे. ह्या सत्याला स्वीकारणे कठीण आहे. अनेकांना ह्या सत्याचा विसर पडलेला आहे. जे ख्रिस्ताला नाकारतात ते ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना नाकारतात. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालत असताना आज देखील प्रथम पाय टाकताना निश्चित असे मनावर ठसवा. मग जग तुमचा छळ करेल आणि मगच पुढे चला. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा छळ जग वेगवेगळ्या प्रकारे करेल. कोणाला कमी तर कोणाला जास्त त्रास होईल. हे सत्य जेव्हा तुम्हाला समजेल व ते तुम्ही स्वीकाराल त्या क्षणी तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. अनेक ख्रिस्ती बांधवांना ख्रिस्ताची साक्ष देण्याची, ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची आज देखील भीती वाटते. मी अशा ख्रिस्ती कुटुंबात वाढलो ज्यात ख्रिस्ती विश्वासासोबत कोणतीच तडजोड नव्हती. कुटुंबातील प्रत्येक सदस्य विश्वासात ठाम होता. मी अशा ख्रिस्ती तर शाळेत शिकलो जी ख्रिस्ती तर धर्ममूल्यावर स्थापन झाली होती व काटेकोरपणे त्याचे पालन करीत होते. संपूर्ण शाळेत मी एकटा ख्रिस्ती विद्यार्थी होतो. 10वीच्या वर्गापर्यंत शाळेत मी ख्रिस्ती आहे हे सांगण्याची मला लाज वाटत होती. घरी न सांगता वर्गमित्रांच्या सर्वच धार्मिक कार्यक्रमात मी सहभाग घेत होतो. हे सर्व नाकारल्या जाण्याच्या भीतीने. पण ज्या क्षणाला मी ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलो त्या क्षणापासून माझी नाकारल्या जाण्याची भीती नाहीशी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर नाकारल्या जाण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी देवाच्या एका तरुण सेवकाने मला मोलाचा सल्ला दिला. हे सत्य नेहमी लक्षात ठेवा. जे ख्रिस्ताला नाकारतात ते तुला नाकारतात. मन्नाच्या शास्त्रभागात पौलाविषयी प्रभू येशू करता सोसलेले संकटाचे वर्णन केले आहे. प्रभू येशूचा सेवक आहे हे सांगण्यात त्याला अभिमान आहे. तो म्हणतो, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. ज्या क्षणी त्याला ख्रिस्ताचे दर्शन झाले त्या क्षणापासून तो संकटांना सामोरे जात होता. डॉक्टर ग्रहाम स्टेन ओडिशा राज्यात ख्रिस्ताच्या गौरवाकरता महारोग्यांची सेवा करीत होते. तेव्हा त्यांना देखील त्रासाची आणि मृत्यूची भीती वाटत नव्हती. आज प्रभू येशूसाठी आपण निर्भय आहात का? ख्रिस्ता प्रेषित पौल म्हणतो, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे असे. हीच साक्ष तुझ्या विश्वासणाऱ्यांची असावी. ईशा नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.